किलबिलणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजामध्ये मस्त सकाळ झालेली आहे आणि येईपर्यंत उजडलेलं असतं चांगलं बऱ्यापैकी. तर आज आल्यावरती ना माझे संगणकाचे प्रश्न वाचून झालेले नाहीत, कारण आम्हाला येईपर्यंत स्वानंद उठून बसलेला होता आणि मग त्याचं ब्रश करून द्या, त्याला खायला द्या, कारण उठलं की भूक लागते. त्यामुळे मग माझा सकाळचा स्लॉट न झाल्यामुळे मग सकाळी जेव्हा मी अभ्यासाला बसली सगळी कामं आवरून, तेव्हा मग मी आज घेतलेलं होतं कॉम्प्युटरचे 100 प्रश्न मी वाचणार होती आणि ते 100 प्रश्न वाचल्याच्या नंतर मग पुढचं जे काही असेल दिवसभरातलं टार्गेट टाईम टेबलनुसार ते करणार होती. तर संगणकाचे प्रश्न वाचून झाल्याच्या नंतर मग मी आज इंग्लिशचा प्रेपोजिशन हा जो चॅप्टर आहे तो व्यवस्थित वाचलेला आहे आणि त्याची जी प्रश्न आहेत ते उद्या सोडवणार आहे मी उद्याच्या म्हणजे माझ्या टाईम टेबलमध्ये. हे बघा, वरती आईचा अभ्यास चालला आहे आणि हा काय करतोय खाली. काय करतो शनू? कलिंगड खाऊन झालं तुझं? झालं का? हां नाही झालं. काय करतोय इकडे? कलिंगड खा जा. तिथे ऊन लागते बघ, ऊन लागते सावलीत. इकडे बस आणि खाऊन घेते. मग तुला खेळण्या देते मी खेळायला. जे काय असेल ते सगळं देते, तू आधी खाऊन घेते कलिंगड. नाही खायचं तुला? मी खाऊ का मग? खाऊ? आता तू बोललास खा, मग मीच खाणार आहे. खा मग, चल चल. तर मला आज बरं वाटतं आहे आणि मग थोडंसं बरं वाटल्यामुळे जर अभ्यास करायला पण एनर्जी आली आहे. तर ह्या इव्हिनिंग टाईमला मी आज घेतलेलं होतं व्होकॅब्लरी सेशन. तर व्होकॅब्लरीचे 50 वन वर्ड सबस्टिट्यूशन, 50 फ्रेजेस असं वाचायचं चालू आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स या प्रकारे व्होकॅब्लरीची तयारीसुद्धा इम्पॉर्टंट जे आहेत ते करून घ्यायचं. आणि त्यानुसारच मग इव्हिनिंग टाईमला मी इंग्लिशचे व्होकॅब सेशनकडे वळालेली होती. काही स्पेलिंग पण लक्षात ठेवायच्या आहेत बऱ्यापैकी मोठ्या शब्दांच्या, आणि त्यानुसार तयारी चाललेली आहे. तुम्हीसुद्धा छान तयारी करा. आणि आता महिनाभरातच आपली परीक्षा म्हणजे होईलच. शॉर्टलिस्ट लागल्याच्यानंतर 1 महिनाभरात असते. तर आता ती 26 एप्रिलला आहे किंवा नाही हे सुद्धा लवकरच डिक्लेअर होईल. आणि शॉर्टलिस्ट लागले आहेत आणि शॉर्टलिस्टमध्ये नाव असेल किंवा नसेल खूप मोठा प्रश्न होता. लागणार आहे म्हटल्याच्या नंतर तेव्हापासूनच तर फायनली शॉर्टलिस्टमध्ये माझंसुद्धा नाव आलेलं आहे. आणि एक्झाम डेटसुद्धा लवकरच ऑफिशियली हायकोर्ट जे आहे ते डिक्लेअर करेन. आणि मग आता शॉर्टलिस्ट आल्याच्यानंतर अभ्यासाला अजून जास्त जोमाने आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे आणि व्यवस्थित 1 महिनाभर आपल्याला चांगलं दिवसाचं रात्र आणि रात्रीचा दिवस करून छान अभ्यास करून छान मार्क्स मिळवावे लागतील. आणि त्या दृष्टीने प्रयत्न तुम्हीसुद्धा चालू ठेवा. माझे व्हिडिओज पाहत असताना तुम्ही थोडंसं म्हणजे स्पीड वाढवून व्हिडिओज पाहिलेत तरी चालेल. आणि मी काही महत्त्वाचे अपडेट असतील तर ते तुम्हाला देतच जाईल. तर जवळपास सर्वच पदांचे जे आहेत ते शॉर्टलिस्ट लागलेले आहेत. ज्यांची नावं नाही आहेत ते काहीतरी त्याची प्रोसिजर असते. मला असं वाटतं आहे की कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे किंवा काय, आणि ते थोडंसं काही सॉल्व होण्यासारखा प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व पण करायला देतात असं मी ऐकलं होतं. मला एक्झॅक्ट माहिती मिळाल्याच्यानंतर मी तुम्हालासुद्धा सांगेल. तर सगळी कामं आवरल्याच्यानंतर रात्री जेव्हा सगळी कामं आवरून झाली त्यानंतर मी पुन्हा एकदा अभ्यासाला बसले. तर या वेळेमध्ये मी मॅथ्सचा जो टॉपिक आहे नळ आणि टाकी हा टॉपिक घेतलेला आहे.